लाल साडीला लाल मॅचिंग. लाल मॅचिंग. केळवण आहे ना. हो की नाही. अरे आज वेगळं केलो नाही. नमस्ते. पाठून पण एक नमस्ते. आमची मावशी आलेली आहे गावावरून. आता आम्ही चाललो आहे. आता ही आमची मोठी बाई म्हणतो आपण आहे ना, ती छोटी बाई ही मोठी बाई. आता मोठी बाई आपल्या गावच्या घरात बघ मम्मी आपले माणसं घेऊन आलेले ओळखीचे माणसं. आता त्याच आपल्या ओळखीच्या माणसांनी आपल्याला केळवणाला बोलवलेलं आहे. आता आम्ही आपण त्यांच्या घरी चाललेलो आहे. चला आता मध्ये मध्ये बोलूया आपण गाडीमध्ये. ये आपली गाडी पण आलेली आहे बाहेर. येस मी जातो पुढे. बसूक होत ना तुका? हां 2399. मी काय म्हणतो की तू ह्याच्या अगोदर कधी तिकडे गेली होतीस का? नाही ना. तू आलीस ना की बहिणीकडे तू माझ्याकडे ये. हा म्हणजे त्यांनी असा मेसेज दिला होता आपल्याला की आपण मुंबईला कधी आलो म्हणजे तू केव्हा आलीस तर आम्हाला सर्वांना घेऊन त्यांच्याकडे यायचं. त्यानिमित्ताने म्हणजे तुला पण घर बघायला मिळेल ना तिकडे. आणि त्यांनीच मला आता फोन लावला निवेद है ना इथे आल्यावर. बरोबर. कधी ना कधी त्यांचा फोन मला असतोच. येतोच ना. आडनाव सेम ना सेम ना तुमचं घोसाळेच. आता आपल्याला अजून 15 मिनिटं आहे. तर मीच एक सांगतो आता मावशी आपल्याकडे न उतरता तिकडे गेली होती. कुठे गेली होती मम्मी? मावशीकडे. मोठ्या मावशीकडे म्हणजे मम्मीच्या मोठ्या बहिणीकडे. आता ते म्हणतील की डायरेक्ट इकडे का ना आली है ना. तर आम्हाला म्हणजे ते पण मावशी कधी भेटत नव्हते. त्या निमित्ताने मग तिकडे पण भेटायला गेलेत ना ते. तिकडे भेटले त्या मावशीला पण आम्ही भेटलो. आणि थोडं घरी रेडी नव्हते म्हणून आम्ही त्या दिवशी शूट नाही केलं त्यांचं है ना. बरोबर ना. मोठ्या मावशीकडे ना. मोठ्या मावशीकडे है ना. म्हणजे शूटिंग कधी करू शकतो आपण जेव्हा सर्व चांगले असतील आतमध्ये रेडी असतील है ना. तयारी पाहिजे. हा म्हणून त्या दिवशी आम्ही शूट दाखवला नाही. म्हणून आमची मोठी बाय म्हणजे आमची मावशी पहिल्या एकदम मोठ्या मावशीकडे गेले म्हणजे मम्मीच्या मोठ्या बहिणीकडे. आणि मग तिकडून आम्ही त्यांना घ्यायला गेलो. बरोबर ना. वडाला मम्मी मी काय म्हणतो आता तुला जरा असा टर्न बघायचा आहे. तू या रस्त्यावर आलेली माहिती लास्ट टाइम असा टर्न झालेली गाडी पूर्ण. तेच रस्ता आहे. तुला आवडतं असा? हा गावच्या माणसांना तर सवय असेल ना अशा टर्नची. झाले का टर्न? हा पूर्ण गोल टर्न आहे ना. कसली आठवण आली? काजरघाटीची काय? हा बरोबर. हा रस्ता आपला खाली तिकडे ढगा चांगले दिसतात ना. बाय तुला या साईडला बिल्डिंग दिसते तुका खायची हवी सांग. हा असे तुम्ही लहान मम्मी तू नाही करायची. ही त्याची ही मामाची ही मावशीची. कोणाची पण बिल्डिंग कोणाच्या पण नावावर सांगायची. मग नातेवाईक विचारतात ना फ्लॅट कुठे आहे. हे बघ इकडे. मोठी सगळ्यात बिल्डिंग दिसते ना त्याच्यामध्ये. हा असं बोलायचं ना. छान वाटतं बघायला. आता तुला समोर बाय मग सांगू नको तुला काय फिरवलं ना. आता भोगदा यायला बा आमचं मुंबईचा. हा गाडी चालते. हॅलो बाय एका मिनिटात आपण जिकडे झालो ना मम्मी मला एक लक्षात आलं 3-4 वर्षा अगोदर बाईला आपण मोनोरेल मध्ये फिरवलं होतं. नवीन आले तर फिरायला गेलो होतो ना आपण. ती जागा इकडेच आहे ती. आता आम्ही आलेलो आहे. पण सर्वात आधी ही बिल्डिंग बघितली का जरा पाठची? मान दुखते वरती. कुठे आकाशात गेली ढगात गेली ती. बोलते अंगावर पडायची. हा अंगावर पडायची. भारी आहे. नाही बघ चला
असं लिफ्ट आवडतं, चालते ना? असं ओकूक बिकूक येत नाही ना? नाही येत. हो, खूप नाही येत. त्यानिमित्ताने तुमचं घर पण दिसलं आम्हाला. घरात यायला वेलकम. हाय करा कॅमेऱ्याला. हाय. छान वाटलं आला ती. बसूया. हे बघ. लॉकडाऊन संपलं ना. हे बाईला बोललो तेच ना, ते घडी मोडले त्यांनी आलेले ते. साडीची. हा. चला आता हे आपल्याला आपलं घर टूर करता आहे ना. हा. तर टूर करूया घराचं. या हा तुमचं घर किती एरिया? 950. 950. मग मोठा झाला. खूप मोठा झाला. 2 BHK ना. हा. हा किचन दाखवा आम्हाला पहिलं. लग्नाचे सर्व माणसं इकडे राहतील. आपलं डायनिंग. आता पुढे बेडरूम. त्यांच्यासाठीच आहे. गावाचे रूम मोठे तसे ह्या बघा, हे असे मोठे मोठे रूम. हा एक बेडरूम ना. हे रूमला प्रत्येक रूमला आपले बाथरूम बिथरूम आहेच ना. मास्टर बेडरूम आणि हा कॉमन बेड. आणि हा कॉमन ना. हा तर असा रूम हवा तर बरं होतं सगळं राहण्याचं व्यवस्थित. हा घर असं वाटतं. बरोबर आहे. हे छान वाटलं. बरोबर आहे. बरोबर आहे. आता नमस्कार करून करून कंटाळा येणार. आम्हाला गिफ्ट तुमच्याकडनं. कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी वेडिंग लाईफ. पुढचं सुखाचं आयुष्य. काल आला होता तिचा फोन. आई हे बाहेर आता लिंबू ना अर्धच आहे. ते बटाटे वडे टाकले ना. आता घोसाले रेस्टॉरंट मधून काय आणलं? बटाटे वडे, चटणी, शिरा. वा वा वा. केळवण आहे ना. हो, हो बरोबर. की नाही. अरे वा, आज वेगळं केलं नाही. स्पेशल सर्व. आज जेवण नाहीये. आवडेल ना. मग आवडतं ना असं. तू वडू आवडता ना. 3 कशाला आणले? मग काय सगळ्यांचं गेले. तुम्हाला लाल साडी. लाल साडीला लाल मॅचिंग. हे बरोबर आणलं बघ. असंच पाहिजे. आता सर्व आम्ही खातो. इथे बसलेलो आहे आम्ही. केळवण चालू आहे आमचं. बघा इथे काय काय ठेवलं इथे प्लेट मध्ये. अगोदर मिठाई झाली, शिरा झाला थोडासा. हा शिरा इकडे आहे आणि वडा आहे आणि चटणी आहे. हिरवी चटणी आणि कॅचअप आपलं. तुम्ही पण खायचं पण आमच्यासोबत. बस तुम्ही पण घ्या आमच्यामध्ये खायला. या तुम्ही वेगळं नका आणू. नको नको आहे. वा वा वा. मी म्हणते हे काजरला पण घरी पार्सल घेऊन जा. हा काय? म्हणजे टेस्ट करेल. ओके. अरे वा. पण ती बदलापूरला आहे ना. हा मग ते आणायला पाहिजे होतं ना. हा आता येणार ना परत आम्ही. हा. तुम्ही असले पाहिजे पण इकडे. हा येणार. मी आता आले की नाही. हा मग आम्हाला चांगलं वाटलं. हा. आता मी खातो. टेस्टी. तुम्ही पण खा. मम्मी तू पण खा. आवडले का वडे? तिखट झाले. मस्त बरोबर एकदम झाले छान एकदम. हा. दुकान उघडला पाहिजे तुम्ही एवढं. चला आता आमचं झालेलं आहे पूर्ण. केळवण झालेलं आहे. खाऊन पिऊन झालेलं आहे. वडे, शिरा आणि काय काय बर्फी हे सर्व खाल्लेलं आहे. आता हे काय? हे आता आम्ही गिफ्ट देतोय. बेडशीट. हा अरे वा केळवणासाठी. वा बेडशीट चांगली. आवडली? मग काय बेडशीट आवडणार थंडीमध्ये. असंच खूप परत या.
येणार परत आता जोड्याने येणार. हा खूप छान वाटलं आम्हाला जेवण पण पण. खूप आनंद वाटला, छान वाटलं. शुभांगी ताई आल्या. परत आले की शिरा परत बनवा हा चालेल. है ना. हा, एका गाडीचा फोन आला. आता लग्नाला या. हा हा जरूर चालेल. बरं वाटलं. आम्हाला पण चांगला वाटला. शुभेच्छा लग्नाच्या एकदम तुम्हाला पण शुभेच्छा. चला. तब्येत सांभाळा. हो. चला बाय चला, बाय बाय बाय. चल बाय. चला. चल बाय. बाय. थँक्यू. बाय. छान वाटलं आल्याबद्दल. हा, येऊ परत. हा हा. चला आता आपली खाली ओला उबेर येईल. बरोबर. सरकून खाली गेली. काय क्लिप सरकून खाली गेली. हा, ज्यांना ज्यांना सवय नसते ना, आता बघा मम्मीला ना, आणि तुमच्यातले पण खूप जण असते ज्यांना लिफ्टची सवय नसते, आणि ते एलिव्हेटर असतं ना आपला, हा. ते एस्केलेटर सर्व ते वरती जाते. आमची मावशी काय बोलली होते, ते खेचेला जाता बोलते. ते कोण कोण जादू करतात असं. तुला जादू दाखव, लहान मुलं बोलतात जादू दाखव तुला. हा. जादू आहे. जादू दाखवला. चल ये भाई, ये काय ह्या काय ह्या गाडी आली गे. बसा. बसूक होत ना तुका. There's congestion on Eastern Chalo. Express Highway. You should reach your destination by 6:17 p.m. एवढ्या बिल्डिंग पावसासारखं झालं बाहेर. पावसासारखं झालं. मला पण म्हणतो फोटो पाठव ग स्टेटसला ठेवायला. आमच्या मावशीचा एक आहे, मावशीला स्टेटसवर फोटो ठेवायला लय आवडतात. है ना? आणि कोणी बघितलं कोणी नाही बघितलं. हा मम्मी. आवडतं तिला. हो, त्यांना आवडतं. ट्रॉली का माझा इकडे जाम होतो मी, बघ किती जाम झालंय बघ. हो बघ गाड्या किती सर्व गाड्या थांबलेल्या आहेत बघा. राम राम म्हणायचं. काय म्हणायचा. राम राम. राम राम. हा बरोबर आहे. हे तेवढं देवाचं नाव घेतलं आपण, आहे ना. अजून जाम लागलेलं बघ इकडे अजून एवढं. ठाण्याच्या रूटला आहे आम्ही. नाही झालं असलं. आता समजा, आता मम्मी समजा आपल्याला जर आता ह्या टायमाला यायचं असतं ना, हा. अर्धा तास तर अजून लेट झाला असतं आपल्याला. हा ना? हम्म. इथे थांबले असते. एका इकडे थांबली असती. हे हा मेन आहे ना, मी जॉईंट होणार हा. ते थांबले सर्व बघ. गाडी नाही जाऊ शकत. आता ते काय करतील माहिती का, आपण जे जातोय ना तिकडनं जर सोडलं ना असं थोडंसं हे करून, असं टर्न करून, तर ते काहीतरी होऊ शकतं पुढे. ते बघ अजून लाईन दिसते ते पुढे पुढे. रस्ता भरलेलाच आहे ते बघ. बघशील तेवढं कमी आहे त्याला. चालूच ना. किती गाड्या आहेत रस्त्यावर. ते काय झालं माहिती का, ऍक्सिडेंट झाला आणि ते आणेपर्यंत, ट्रॉली आणेपर्यंत ते ते गाड्या थांबले. हे बघ. कंटाळलीच असतील पोरं. हे बघ समोर बघ, समोर बघ दिसतं अजून वा, ते बघ किती. पुढे बघ. पुढे बघायचं काय असेल तर बघा इथे. बघा. काय कोणती गाडी पाहिजे तर बुक कर इकडची. माझी गाडी तर बाहेरच आहे. आपला पण जाम लागला की काय. आम्ही घरी आलेलो आहे. आलो बाबा. हॅलो. हा. आलो बाबा. मुंबईचा प्रवास आवडला. आवडलो. झाला आता मावशीला घेऊन फिरायला. हो. चला आता जरा हातपाय धुऊया आणि बसूया.